तर चला बघा व्हिडिओत. जय शिवराय मंडळी. मागच्या भागात आपण बघितले, आपण या दरवाजापर्यंत आलो होतो. आता इथून पुढं आपण पुढच्या दरवाजापर्यंत किंवा पुढच्या ठिकाणापर्यंत जाणार आहे. तोपर्यंत बघा की हा दरवाजा म्हणजे कशा प्रकारचा बनवलेला आहे की खालून तुम्ही वर आल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला दरवाजाकडे न जाता तुम्हाला थोडंसं वळण घेऊन तुम्हाला दरवाजातून आत जावं लागेल. तेव्हा तुम्हाला सिंहगडच्या आतमध्ये प्रवेश मिळणार. आणि ती बघितली त्याची रचना तर कशी आहे बघा मित्रांनो, एकदम भक्कम असा किल्ला आणि भक्कम असं ते दरवाजा बनवलेला आहे. 2 बुरुज मधोमध एंट्री आणि एवढी मजबूती आणि एवढं भक्कम बांधकाम केलं आपल्याला विचार पण करवत नाही. मग या दरवाजाचे वेगवेगळे अँगल घेऊन भावना आपण आता इथून पुढं निघालो आहे. आणि हा समोर जो दिसतोय हा एक शेवटचा दरवाजा आहे मित्रांनो, की पुणे साईडच्या दरवाज्यातून आल्यानंतर हा शेवटचा दरवाजा इथं आहे. आणि या दरवाजाच्या नंतर सिंहगडाचा माथा म्हणजे वरचा भाग चालू होतो. आणि इकडनंच तो आपल्याला खाली गेलं की तोफखाना आपल्याला दिसणार आहे. मग या दरवाजाचे वेगवेगळे अँगल घेऊन आपण आता इथून सरळ निघालो आणि आता आपण डायरेक्ट तोफखान्याकडे जाणार आहे. तर ठीक आहे, चला मग आपण जाऊ डायरेक्ट तोफखान्यावर. खरं तर किल्ल्याच्या सुरक्षेसाठी हा भाग तयार करायला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे बांधकाम आणि बुरुजाची रचना अशी केली की शत्रू वर येण्याचा प्रयत्न केला तर या तोफखान्यातून थेट खालीपर्यंत तोफ डागता येत होती. आणि इथून संपूर्ण खिंड व घाटमाता स्पष्टपणे दिसतो. या ठिकाणी अनेक अशा लहान मोठ्या तोफा ठेवलेल्या असायच्या आणि ज्यातून पुणे साईडने येणाऱ्या हल्ल्यांवर प्रतिकार करण्यात येत असत. आजही काही बघा आपल्याला इथं लोखंडी तोफांचे अवशेष किंवा काय असं इथं बघायला भेटतं. तिकडे जात असताना इथून जरा वातावरण व्ह्यू चांगला वाटला म्हणून इथं एक शॉट घेतला. आणि आता इथून पुढे आपण निघालोय भावांनो. तर चला थेट आपण जाऊया आता घोड्यांची पागा बघायला. वर जात असताना हे बघा इथं आपल्याला दिसलं तर घोड्यांच्या पागाचा जो बोर्ड लावलेला आहे. इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. रस्ता थोडासा छोटा आहे पण तरी आपण थोडं कष्ट हे घेऊन म्हणजे चाललो आहे तिकडं. तर बघा आता याच्या पुढे मी एक चांगला शॉट घेतला तिथं तो बघा. आणि याआधी तुम्ही असं घोड्याची पागा कधी म्हणजे व्हिडिओत बघितले का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडलं तर लाईक करा. खरं तर हे ठिकाण म्हणजे किल्ल्याच्या मध्यभागी आणि तोफखान्याच्या थोडं पुढं गडाच्या मोकळ्या पठारावर केलेलं आहे. कारण मावळ्यांच्या घोड्यांना बांधण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी. याचं महत्त्व असं एक सिंहगड किल्ला हा रणनीतिक लष्करी केंद्र असल्याने इथं घोडदळाचा मोठा वापर होत होता. तिथून थोडं पुढं आल्यानंतर आता आपण आलो एकदम गडाच्या डायरेक्ट माथ्यावर. इथं आल्यावर आपल्याला दिसतं ते म्हणजे जेवण्यासाठी छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये हॉटेल तयार केलेले आहेत. आणि सिंहगडावर पिठलं भाकरी नाही खाल्लं म्हणजे सिंहगडाची ट्रिप पूर्ण झाली असं होतच नाही. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्याच्या भागात आपण बाकी सगळं कव्हर करणार. भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत जय शिवराय. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका.